थांब ना, किती फास्ट चालतोय. चल ना मग तू पण माझ्यासोबत. सरक तिकडे. अगं असं काय करतेस? लोक काय बोलतील, इतक्या उंच पोरासोबत इतकी मोठी पोरगी. मुन्नी असं का? हो असंच. आता आहे ना इक्वल इक्वल. हां चला मॅडम, बरोबर आहे तुमचं. देवा, माझ्या रोहनच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. मी तुला 101 नाराचं तोडून मागेन. माझ्यात तुझ्याही होते सगळ्या इच्छा पूर्ण. तुझ्या झाल्या तर माझ्या पण होतीलच ना. बरं, घरी कधी सांगणार आहे आपल्याबद्दल? सांगेल लवकरच, पण तुझ्या घरचे एक्सेप्ट करतील का मला? एक्सेप्ट करायला काय झालं? तू कोणी वेगळा आहेस का? घरचे सगळे तर तुझ्यावर खूप प्रेम करतात. आणि बोलले तर दादा, तो तर तुझा मित्रच आहे ना. मग कशाला घाबरतोयस? टेन्शन नको घेऊ. हो ते तर आहेच, पण तरी मला दूर आहे. तू नको टेन्शन घेऊ. आणि तुला माहिती आहे का, मी आपल्याबद्दल रात्री आईसोबत पण बोलली. काय बोलली ती? तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ती अशी म्हणते की सध्या तरी कॉलेज पूर्ण करत पण दादा. काय बोलला दादा? अरे मागे बघ, दादा आलाय. तुझ्या घरी गेलो होतो, आई बोलल्या देवळाकडे आला. हो अरे, भरपूर दिवस झाला आलो नाही इकडे. सोबत ही पण भेटली, बोलत चाललं जाईल. बरं काम कर, ते माझे पेपर्स आहेत ते कॅन्टीनवाल्याकडे दे. मी जरा कोल्हापूरला चालतंय घेतो. आणि हां, तिला एवढं घरी सोड. मी इथेच तर आहे. तू हो पुढे, मी आलेच लगेच. पटकन बोल, तुला काय बोलायचंय ते. अगं असं का बोलतेस? दादाने बघायच्या आधी बोल, नाही तर खूप प्रॉब्लेम होते. काल जे घडलं ना, त्यानं मी भरपूर हादरून गेलो. मला असं वाटलं की आपण परत कधी भेटू शकणार नाही. तू तर काही बोललाच नाहीस, मग मी काय समजायचं? कसं सांगू तुला? तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. तू आहेस तर मी आहे, नाहीतर मी नाही. तुझ्याशिवाय मी आयुष्याची कल्पनाच नाही करू शकत. अरे कसली कल्पना? दादा मला काल घेऊन जात होता, तरी तू एका शब्दाने त्याला काही बोलला नाहीस. आणि म्हणे मी आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही. मेघा प्लीज, तू समजते तसं काही नाही आहे. त्या क्षणी मला काय करावं तेच सुचेना. तू असा कसा रे? तुला थोडी तरी कल्पना आहे का त्या दिवशी माझ्यासोबत माझ्या घरी काय घडलंय ते? तुला एकदा तरी असं वाटलं नाही का की मला एकदा फोन करून विचारावं की काय झालंय ते? खूप सॉरी अगं, मी समजू शकतो. पण मैत्रीपलीकडचं नातं हे समाज मान्य करील हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे मी जरा डिस्टर्ब होतो. रोहन, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. जे काही ठरवतेस ना त्यावर ठाम राहायला शिक. तू बोललास ना जीव दे, जीव द्यायला पण तयार आहे. सॉरी गं.
बरं चल, इथेच थांबणारेस की घरी पण येतोयस? नाही ते बाबांसोबत बोलायचं आहे मला. तुला वाटतं तसं नसतंय सगळं. आपली जात वेग आहे, पण आपल्या घरच्यांचे संबंध खूप वेगळे आहेत. माझे बाबा जगातले बेस्ट बाबा आहेत. बाबा आपल्याला नक्की समजून घेतील. तुला कळत नाही काय रे? ज्या ताटात खायचे त्या ताटामध्ये घाण करून जायचे तुझी अवलाद. अहो बाबा असं काय करताय? अहो थांबा ना. ऐकून तरी घ्या. अहो थांबा. अहो, ऐकून तरी घ्या माझं. चल तू चाल तिला. ए शाबास तुझ्या लेकीला. काय झालं? काय झालं? तुला काय प्रेम करायला तोच मिळाला? दुसरं कोण नव्हती पोरं? तो का आपल्या जातीचा का पातीचा? आणि लक्ष ठेव विषयावर. वेगळं काय झालं? वेगळं? हे बघ लक्ष ठेव याच्यावर. पुन्हा जर असलं माझ्या कानावर जर आलं तर पहिला तुझा गळायची रे. मेघा, काय झालं ग? आई रोहन किती छान मुलगा आहे. बाबांनी त्याचं काहीच नाही ऐकून घेतलं, ते त्याला बडवायला चालू केलं. त्याचं ऐकायला पाहिजे होतं ग. तुला सांगितलेलं बाब, तुला माहिती आहे बाबांचा स्वभाव कसा आहे ते. बाबांना हे आवडत नाही. हो ग आई, पण रोहनचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी पण त्याच्यावर खूप जीवापेक्षा जास्त प्रेम करते. ते सगळं ठीक आहे, तर तो तुझं प्रेम आहे त्याच्यावर, खरं तो आपल्या जातीतला नाही. आणि हे सगळं झालं ते ठीक आहे. आता रोहनचा विषय सोडून टाक डोक्यातून, आणि जे झालं त्यात इथं थांब. अगं आई, रोहनपेक्षा बेस्ट मला कोणीच नाही भेटणार ग. चल 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 पटकन पटकन चल पटकन. अरे नंतर बोल, पटकन चल. अगं उत्तर तर. नंतर बोल काय बोलायचं ते, पण आधी पटकन चल, कोणतरी बघेल. नाही का? चल उत्तर खाली, आपण कुठेही नाही जातो. अरे बोलतेस काय? तुझ्यासाठी सगळं सोडून आले आणि तू बोलतेस की कुठेही जायचं नाही म्हणून. नाही का? ऐक शांतपणे बस तरी इथे. काय सांगतोय ते ऐक तरी. अरे ही पण काय बोलायची वेळ आहे का आता? हो हीच वेळ आहे. जर आपण आता नाही बोललो तर काही गोष्टी आपण कधीच ठीक करू शकणार नाही. पण आत्ताच का? मग ऐक, असं पळून वगैरे जाणं मला योग्य वाटत नाही. अरे पण का? पाहिलंच ना मगाशी काय झालं. हे लोक आपल्याला कधीच समजू शकणार नाही. अगं पण पळून जाणं हा काय उपाय नाही का? तुझे आई बाबा खूप चांगले आहेत, ते तुझ्यावरती खूप प्रेम करतात आणि या प्रेमाखातर कदाचित त्यांना बदनामी खूप वाटत असेल. आणि आपण जर पळून गेलो तर इतक्या वर्षाची कमावलेली इज्जत त्यांची सगळी धुळीला जाईल. रोहन नको रे असं बोलू. मी प्रेम करते तुझ्यावर, म्हणून वेड्यासारखी सगळं सोडून तुझ्या मागे आली. मी म्हणजे सगळं आयुष्य नाही आहे. अगं तूच विचार कर ना, तेव्हा तुला मुलगी होईल आणि ती जर अशा प्रकारे पळून गेली तर कसं वाटेल तुला? शांत हो, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहे. तर सध्या वेळ चुकीची आहे, पण एवढी वेळ निघून गेली की होईल सगळं. तर डोळे पोट अजून काही संपलेलं नाही आहे. तू आता घरी जा. माझा नको विचार करू. आपण समजावू आईबाबांना. महिना लागेल, 2 महिने लागतील, 1 वर्ष लागेल, होतील ते तयार आपल्यासाठी. तसंही ते आपल्याबद्दल वाईट विचार करणार नाही आणि जे काही करतील ते आपल्या भल्यासाठी. तूच मला हवायस, तुझ्यापेक्षा बेस्ट मला कोणीच मिळू शकणार नाही. ओके बाय.